असिस्टंट प्रोजेक्ट ऑफिसरचा मी फॉर्म भरला आणि इंटरव्ह्यू मला फार खराब केला. आपल्या दर्जी सरांना रडतच फोन केला मी की सर माझं काही होणार नाही. जरी माझा स्कोअर खूप असला पण इंटरव्ह्यू पॅनल मला खूप खराब आलं. त्यामुळं पॅनलनी अक्षरशः मला असे मला एक्सपेक्ट नव्हते असे प्रश्न विचारले. त्यामुळं तो रिझल्ट बाकी आहे आणि माहीत नाही त्याचं काय होईल. आणि मग काही दिवसातच सरांनी सांगितलं की अशी जाहिरात तू फॉर्म भरलाय का म्हणे. म्हणलं भरलाय सर, पण मला काही आता कॉन्फिडन्स नाही. सरांनी असं म्हणजे मार्गदर्शन केलं, मोटिवेशन केलं आणि मी त्या परीक्षेच्या जोमाने अभ्यासाला लागले. अवघी 10 दिवसाच्या अंतराने माझी ती परीक्षा होती आणि स्कोअर माझा म्हणजे 200 पैकी 159 आला. तर असं सगळ्यांना मला असं वाटलं माझा म्हणजे काही ना अभ्यास करता माझा आहे तर लोकांचा जास्त असेल. रेग्युलर मुलं या परीक्षेसाठी सगळेच मागितलेत, BA, BSc, BCom जे सगळेच मागितलेत. त्यामुळं माझं काही इथे धग लागणार नाही. तरी पण म्हणलं आपण इंटरव्ह्यूची तयारी करू. आणि इंटरव्ह्यूला परत मनात भीती की मला त्याच मॅडमचं पॅनल येईल का, परत माझं सिलेक्शन जाईल का. थोडी निगेटिव्ह पण होऊन गेले होते. परत सरांना फोन केला, सर काय होईल माझं. म्हणजे माझं जळगावमध्ये ना हे लाईफमधलं पहिलंच. पण असं जे काही कम्युनिकेशन मला ज्या अडचणी आल्या सरांना फोनवरून विचारायचे. अक्षरशः रात्री अपरात्री सकाळी पहाटे म्हणजे मी डिस्टर्ब केलं सरांना. त्याबद्दल खरंच मी सॉरी बोलते त्याबद्दल सरांना.